पुण्याला आम्ही कमर्शियल वेंचर फोरमच्या एका कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी मला आमंत्रित करण्यात आलं होतं आणि देशभरातील काही उद्योजक या ठिकाणी सहभागी झाले होते आणि महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त उद्योग आणण्यासाठी माझ्या डिपार्टमेंटच्या रिलेटेड सगळ्या कंपन्यांनी पुढाकार घेतला होता आणि त्यांच्या काही समस्या होत्या. त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी मला आमंत्रित केलं होतं. बऱ्याच काही छोट्या मोठ्या समस्या आहेत, त्या संदर्भात आम्ही त्यांना मुंबईमध्ये वेळ तर देणारच आहोत, परंतु प्रामुख्यानं ह्या ठिकाणी आल्यानंतर एका कंपनीच्या ह्या एका बसला सुद्धा मी व्हिजिट केलेली आहे. कारण त्यांच्या कंपनीच्या मालकांनी आम्हाला एक प्रपोजल दिलं होतं की ज्या स्मार्ट बसेस तुम्ही डिझेलच्या घेत आहात त्याहीपेक्षा चांगल्या बसेस मी इलेक्ट्रिकच्या निर्माण करू शकतो आणि ती पाहणी करायला मी या ठिकाणी आलो. ह्या 9 मीटरच्या आणि 12 मीटरच्या बसेस ज्या आहेत त्या उत्तर प्रदेश सरकारसाठी त्यांनी बनवलेल्या आहेत. उत्तर प्रदेश सरकारला त्या बसेस बनवत असताना त्या साध्या होत्या, परंतु माझी संकल्पना मी त्यांना सांगितली, कारण स्वारगेटची घटना जी आहे ती नुकतीच घडली होती आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न फार मोठा निर्माण झाला असल्याकारणानं भविष्यामध्ये ज्या काही बसेस घ्यायच्या त्या स्मार्ट बसेस घ्यायच्या. म्हणजे कुठलाही ड्रायव्हर जो आहे तो दारू पिऊन किंवा ड्रग्सचं सेवन करून गाडीवर ड्रायव्हर म्हणून बसला नाही पाहिजे, ती गाडीच चालू व्हायला नाही पाहिजे. परत त्याला जर जांभई आली किंवा त्याला डोळ्यावर झापड आली किंवा झोप येत असेल तर तो लगेच प्रवाशांना त्या संदर्भात सूचना दिली गेली पाहिजे आणि प्रवासी जागरूक होऊन त्या ड्रायव्हरला तिथेच बस थांबवायला परावृत्त कसे करतील अशा प्रकारची ती यंत्रणा आहे. त्याचबरोबर CCTV कॅमेरे जे 7 असतील, म्हणजे 3 आतल्या बाजूला आणि 4 चारही बाजूला, जेणेकरून भविष्यामध्ये जर काही दुर्घटना घडली किंवा आतमध्ये जर काही चुकीचे प्रकार घडत असतील तर ताबडतोब आमच्या कंट्रोल रूमपर्यंत त्या गोष्टी आल्या पाहिजे. GPS यंत्रणा त्यामध्ये असणं गरजेचं आहे, जेणेकरून बसेसने आपला मार्ग बदलला किंवा दुसऱ्याच मार्गावर बस गेली तर आमचं कंट्रोल रूममध्ये त्याची माहिती ताबडतोब मिळाली पाहिजे आणि त्या ड्रायव्हर कंडक्टरला आम्ही सूचना ताबडतोब करू शकू. अशा प्रकारच्या अनेक सूचना ज्या आहेत त्या करून ही स्मार्ट बसेस इलेक्ट्रिकची त्यांनी बनवलेली आहे. त्याची पाहणी आम्ही आज केलेली आहे. त्या पाहणीमध्ये काही अजूनही सूचना आम्ही केलेल्या आहे, म्हणजे पॅनिक बटन आहे किंवा त्याचबरोबर काही अशी यंत्रणा तुम्ही बसवा जेणेकरून काही आग लागली तर, किंवा इलेक्ट्रिक बस आहे त्यामुळे आग लागण्याची शक्यता जास्त आहे असं काही लोकांचं मत आहे, तर ते गरम जरी बस झाली तर ताबडतोब ती थंड व्हायला हवे अशी काही यंत्रणा आपण लावू शकतो का, अशा प्रकारच्या काही सूचना केल्या. किंवा बाहेरील व्यक्ती येऊन जर बसेस बंद असेल, जसं स्वारगेटला घडलं होतं की बाहेरील व्यक्तीने येऊन बसचा ताबा स्वतःकडे घेतला होता आणि कुणालाही त्याची कल्पना नव्हती, तर बाहेरील व्यक्ती आतमध्ये घुसूच शकणार नाही. अलार्म सिस्टीम त्या ठिकाणी बसवावी, जेणेकरून आमच्या जो डेपो मॅनेजर आहे त्याच्याकडे चावी असतानाच फक्त त्यालाच कल्पना राहील की कुणाला आपण चावी देतोय तोच बस उघडू शकेल. तर काही अशा सूचनांचा विचार करून अशा प्रकारची एक EV बस तयार कराव्या अशा सूचना आम्ही दिलेल्या आहे. कॉम्पिटिशन होईल आणि साधारण दरवर्षाला आम्ही ज्या 5000 बसेस घेणार आहोत त्या 5000 बसेसमध्ये 4000 बसेस डिझेल म्हणा किंवा दुसऱ्या हायब्रिड म्हणा किंवा दुसऱ्या बसेस घेत असताना 1000 बसेस ह्या इलेक्ट्रिक बस घ्याव्या ह्या मताचं मी आहे आणि त्यानुसार सूचना आम्ही केलेल्या आहेत. म्हणजे स्वतःच्या मालकीच्या जर 1000 बसेससुद्धा आम्ही घेऊ शकलो तर त्या पद्धतीचे चार्जिंग स्टेशनसुद्धा महाराष्ट्रातील प्रत्येक डेपोमध्ये निर्माण करावे असे सूचनासुद्धा मी माझ्या डिपार्टमेंटच्या लोकांना दिलेल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर EV बसेस कशा रस्त्यावर येतील यासाठी मी स्वतः आग्रही आहे. किती प्रपोजल आहे साधारणतः नवीन? नाही, बघा 25,000 बसेस आम्ही दरवर्षाला 5 ह्यानुसार घेणारच आहोत, परंतु 5000 बसेस घेताना किमान 1000 बसेस या EV बसेस घ्याव्या, जेणेकरून भविष्यामध्ये पुढल्या 10 वर्षानंतर सगळ्या बसेस ज्या आहेत एसटी महामंडळाच्या ह्या EV असतील. ह्या पद्धतीने आम्ही तशा प्रकारचा प्रस्ताव तयार करतो. महिलांच्या सुरक्षेसाठी असा निर्णय घेताय तुम्ही, स्मार्ट बस घेताय, स्टँड कधी स्मार्ट होणार आहे? आता पावसाळ्यात स्वारगेट बस स्थानकात लाईट नव्हती आणि महिला, बघा हे जे प्रसाधनगृहाच्या समस्या, ड्रायव्हर कंडक्टरच्या निवासस्थानाच्या समस्या, सर्वसामान्य प्रवाशांना जेवणाची समस्या किंवा त्यांना चांगल्या प्रकारचं शौचालय नसल्याची समस्या गेल्या अनेक वर्षापासून येत आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही निर्णय घेतो आहे. पहिलं तर असं आहे की जेवढे काही बस स्टँड आहेत आणि बस डेपो आहेत आम्ही ते सुद्धा एअरपोर्टच्या धर्तीवर बस पोर्ट निर्माण करतो आहे, त्याच्या निविदा प्रक्रिया चालू केलेल्या आहेत.
72 डेपो जे आहेत त्याच्या निविदा प्रक्रियेला सुरुवातसुद्धा झालेली आहे. ते टेंडर फ्लोट झालेलं आहे. महिना ते 2 महिन्यामध्ये त्याचं निश्चित धोरण होईल. आणि त्याचबरोबर सार्वजनिक शौचालय जी प्रत्येक डेपोमध्ये आहेत त्याची स्वच्छता आणि चांगल्या प्रकारे ते राहावं. महिलांना किमान महिला प्रवाशांना सुद्धा आतमध्ये गेल्यानंतर स्वच्छतेचा अभाव राहू नये आणि चांगली सुविधा मिळावी, थंड पाणी मिळावं, आमच्या ड्रायव्हर कंडक्टरना गरम पाणी आंघोळीसाठी मिळावं, यासाठी एक निविदा प्रक्रिया सुद्धा राबवलेली आहे. ती सुद्धा या महिन्यामध्ये फ्लोट करू. सुरक्षिततेसाठी काय, कारण आधीच्या ज्या बसेस आहेत त्या बसेसमधनं सगळे असे प्रकार समोर आले. आधीच्याही बस नाही बघा, ज्या आता साधारण 14,200 बसेस आहेत त्यापैकी पुढल्या 8 ते 10 वर्ष चालणारे ह्या 6 ते 7 हजारच बसेस आहेत. बाकीच्या बसेस या 2 ते 3 वर्षात टप्प्याटप्प्यानं स्क्रॅपमध्ये आम्ही नेणार आहोत, त्या स्क्रॅप करणार आहोत. आणि ज्या 5 ते 6 हजार बसेस आहेत त्यामध्ये सुद्धा स्मार्ट सिस्टीम म्हणजे स्मार्ट बसेस बसवण्यासाठी आम्ही तयारी करतोय आणि त्या पद्धतीचं कोटेशन मागवलेलं आहे. त्यातही बदल, पूर्ण बदल, म्हणजे जशा नवे बसेसमध्ये बदल केलेले आहेत तसे फक्त त्या बसेसच्या कंपन्यांकडनं नाही तर आम्ही नवीन निविदा प्रक्रिया राबवतोय. म्हणजे नवीन ठेकेदाराकडनं सगळ्या सिस्टीम आम्ही बसवून घेणार आहोत. परंतु ज्या बसेस फक्त 10 वर्ष 8 ते 10 वर्ष किमान चालतील, त्याच्या 1-2 वर्षासाठी चालणाऱ्या बसेससाठी एवढा खर्च करून त्यात चालणार नाही. त्यामुळे 8 ते 10 वर्ष बसेस चालणाऱ्यांमध्येच आम्ही सगळ्या सिस्टीम बसवणार आहोत. आता तुम्ही स्क्रॅप होणाऱ्या बसेसची संख्या सांगितली, म्हणजे आज महामंडळाची अवस्था अशी, खरा ग्राहक हा गावाकडला साध्या लालपरीच्या बसेस महामंडळाला हव्या, ते आपण देत नाही. वातानुकूलित गाड्या आणतो जो आपला कस्टमर. बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जग पुढे चाललंय, आपणही पुढे जायला पाहिजे. आणि त्या माध्यमातून ह्या स्मार्ट बसेसची निर्मिती करण्यापूर्वी तुमच्या माहितीकरता सांगतो, 2610 बसेस या आता हळूहळू रस्त्यावर येत आहेत. प्रामुख्यानं 2610 बसेसपैकी माझ्या कार्यकाळामध्ये मी जवळजवळ 2000 बसेस आता प्रत्येक डेपोला 10-10, ज्या ठिकाणी नसेल त्या ठिकाणी 5-5 अशा पद्धतीने पोहोचवत आहे. परत 3000 बसेसची निविदा प्रक्रिया सुद्धा आम्ही राबवलेली आहे, त्यासुद्धा 10-10 पद्धतीने आम्ही सगळीकडे पोहोचवणार आहोत. मी काही ईश्वर नाही आहे की ह्या ठिकाणी खुर्चीवर बसल्या बसल्या लगेच जादूचा दिवा हातात घेतल्यावर झुम 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 केलं की सगळीकडे काही स्वच्छता, काय एकदम इंटरनॅशनल टॉयलेट होतील, सगळीकडे मोठे बस स्पॉट तयार होतील. वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला, तुमचं म्हणणं बरोबर आहे. लोकांच्या समस्या आहेत. आज 77 वर्ष जर ह्या महामंडळाला झाले असेल तर चुका काही घडलेल्या आहेत जुन्या लोकांकडनं, त्या चुका दूर करून नवीन बस आपण तशा पद्धतीने सर्वसामान्य प्रवाशांना देऊ शकू यासाठी प्राधान्य मी देतो. भागातल्या लालपरी आहेत त्यांचे काही व्हिडिओ समोर येतात की पावसाळ्यात त्या लालपरीला वायफर देखील नाहीये, नाचा फुटलेले आहेत, प्रवाशांच्या अंगावर पाणी गळतंय. ही परिस्थिती कधी सुधारणार? नाही, 100% सुधारणार. बघा, जुन्या ज्या बसेस आहेत त्यामध्ये गेल्यानंतर नवीन ज्या बसेस आहेत, आतापर्यंत नवीन गेल्या जवळजवळ 4 ते 5 वर्षामध्ये नवीन बसेस घेतल्या गेल्या नव्हत्या. मी आल्यानंतर ह्या 2610 बसेस घेतल्यात. ह्या 2610 नंतर आता 3000 बसेस घेतोय. 3000 बसेस नंतर 5000ची निविदा प्रक्रिया आम्ही पुढल्या महिन्यातच राबवतोय. आणि त्याचबरोबर 5000 बसेस घेताना त्या 5000मध्ये 1,000 तरी इलेक्ट्रिक बस घ्यायला पाहिजे, कारण EV पॉलिसी आहे, त्याला आम्ही प्राधान्य देतोय. त्यामुळे 5000 बसेसमध्ये 1000 EVच्या बसेस अशा पद्धतीने आम्ही पुढे जातोय. तुम्ही म्हणता ही वस्तुस्थिती आहे, लगेच काही सुधारणा होणार नाही, परंतु 1.5 ते 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये SD महामंडळाला फार मोठे बदल झालेले तुम्हाला आढळतील. आणि प्रामुख्यानं SD महामंडळामध्ये मी आल्यानंतर जेवढ्या काही सुधारणा करता येईल तेव्हा सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रामुख्यानं प्रसाधनगृह स्वच्छ आणि चांगलं असलं पाहिजे. आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी बस थांबे त्या बस थांब्यांमध्ये प्रवाशांना चांगलं असं जेवण मिळालं पाहिजे आणि त्या जेवणसुद्धा किफायतशीर असलं पाहिजे या मताचं मी आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही आमची तयारी चालू नाही. बघा, तोटा तर असा भरपूर आहे. मी श्वेतपत्रिका आता काढतोय, ती साधारण 20 तारखेला आमची महामंडळाची श्वेतपत्रिका येईल. म्हणजे आतापर्यंतचा लेखाजोडा, कोणी काय केलं, कोणी किती खर्च केला, किती नफा आला, नफ्याचा तर प्रश्नच नाही. म्हणजे आतापर्यंतचा 7,000 कोटी रुपयाचा तोटा आहे. परंतु तोटा कधी कधी आणि कशा माध्यमातून कशा प्रकारे झाला याची श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला माहिती होईल, जेणेकरून पुढला कार्यभार जो आहे तो अतिशय पारदर्शक होईल. आणि तुमचा प्रश्न जो आहे विभागाला अर्थ त्यामुळे तुम्ही पुणेकर म्हणून हा प्रश्न मला विचारायला याची कल्पना असेल. आमचे बाकीचे मंत्री काही म्हणू द्या, परंतु परिवहन खात्याला मात्र सढळ हस्ते अजितदादांनी निधी देण्याचं मान्य केलेलं आहे. किंबहुना माझी जी संकल्पना आहे दर वर्षाला 5000 बसेस देण्याची, ती संकल्पना अजितदादांनी उचलून धरली. त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये सुद्धा त्यांनी तो मुद्दा केला.
आणि दर वर्षाला 5,000 याप्रमाणे 5 वर्षामध्ये म्हणजे 29 ते 30 ह्या काळावधीमध्ये आमच्या 25,000 बसेस तरी महामंडळाच्या असतील आणि त्यासाठी अजितदादांनी निधी देण्याचं मान्य केलं आणि मला आत्तापर्यंतचा जो अनुभव आहे अजितदादांचा गेल्या 25 वर्षाचा, त्यामुळे अजितदादा जे बोलतात ते खरं करतात असं मला तरी माझ्या बघा बाकीच्या नेत्यांबद्दल मला माहिती नाही, परंतु जुना सहकारी म्हणून कदाचित माझ्यावर त्यांचं जास्त प्रेम असेल. मी अजितदादांवर खुश नाही, उलट बोलतोय. अजितदादा माझ्यावर खुश आहे. बरोबर आहे, ते खरं आहे. खिशात पैसे घेऊन बसत नाही. त्यांचा जो ओरिजिनल खिस्सा आहे तो मंत्रालयामध्ये अर्ध खातं. त्यामुळे खिशात जरी पुण्याला आल्यावर त्यांच्या खिशामध्ये पैसे नसले तरी मंत्रालयामध्ये त्यांचे भरपूर खिसे आहेत अर्थ खात्याच्या माध्यमातून आणि त्यातूनच तो आम्हाला निधी हे देत असतात. काही नाराजी नाही हो. थोड्याफार एक कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये थोड्याशा कुरबुरी असेल तर तुम्ही लगेच त्याचं मोठं भांडवल करता. अजितदादाची इमेज खराब करायचं सगळं कोणतरी सगळं षडयंत्र करते असं एक बोले. एकीकडून आखे सोडले, दुसरीकडनं तुमचे मंत्री. नाही ते मला काही कल्पना नाही. कोणी हाक दिली मला काही कल्पना नाही. सगळं स्मार्ट करायचं म्हणतायत. बस स्मार्ट होणार आहे, बस स्थानक स्मार्ट, पण महिलेची सुरक्षा कुठल्याच बस स्थानकावर दिसत नाहीये. त्या सुरक्षेसाठी महामंडळाकडून नेमण्यात बरोबर आहे. फक्त सुरक्षा रक्षकच नव्हे तर महिला सुरक्षा रक्षक नेमण्याचं सुद्धा आम्ही निश्चित धोरण केलेलं आहे. जे आमचं सुरक्षा रक्षक एजन्सी आहे ना त्यांना आम्ही मागणी पण केलेली आहे, परंतु त्यांच्याकडे तेवढे सुरक्षा रक्षक नसल्याकारणानं आमची ती मागणी आहे ती पूर्ण होऊ शकत नाही. परंतु तुमची मागणी अतिशय म्हणजे आम्ही जबाबदारीनं महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं जास्तीत जास्त सुरक्षा रक्षक कसे आम्हाला देण्यात येईल त्यासाठी आम्ही प्राधान्य देतो. नंबर प्लेटच्या संदर्भात राज्यभरात ट्रीटमेंट सेंटर वाढवलेली नाही. बघा आता 30 जूनपर्यंतची आम्ही वेळ दिलेली आहे. 30 जूनपर्यंत अजून किती नंबर प्लेट लावले जातात, पैसे घेतले जातात. ट्रीटमेंट सेंटर वाढवले लोकांना जिल्ह्यांना नाही. काही जर त्रुटी किंवा काही जर अशा तुमच्या सूचना असतील तर तुम्ही सूचना द्या. त्याच्यावर आम्ही निश्चितपणे एकेकाचं होऊ द्या ना. त्यावर आम्ही निश्चितपणे जर काही तुमच्या सूचना असतील तुम्ही माझ्या OSDMPचा नंबर तुम्हाला देतो, तुम्ही द्या. आपण त्याच्यावर लगेच ताबडतोब कारवाई करू. चुकीच्या पद्धतीने जर कोणी सर्वसामान्य प्रवाशांची किंवा सर्वसामान्य वाहन चालकांची फसवणूक करत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करायला आम्ही मागे पुढे बघणार. अजूनपर्यंत 1 इंच पण मी माझ्या कार्यकाळात दिलेली नाही. संजय राठोड म्हणाले मला उद्धव ठाकरेंचा फोन येतो, तुम्हाला येतो का? कोणाला? संजय राठोडांना येतो फोन, तुम्हाला येतो? सगळ्या काही आतल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यानंतर गुपित काय राहिलो. सगळ्या महामंडळाचे जे मोक्याच्या जागा आहेत शहरातल्या सगळे बस स्टँड हे शहराच्या मोक्याच्या जागेवर आहे. एसटी महामंडळाची करोडोची प्रॉपर्टी ती लीजवर द्यायची चाललंय काय? बिलकुल लीजवर नाही देतोय आम्ही. मालकी एसटी महामंडळाचीच राहील. फक्त आम्ही PPP तत्वावर विकसित करतो. म्हणजे एसटी महामंडळाला ज्या पद्धतीनं सर्वसामान्य प्रवाशांना अनुकूल अशा पद्धतीनं त्यांनी बस डेपो बनवून घ्यायचे आणि उर्वरित जागा आहे त्यांनी डेव्हलपरनी स्वतः विकसित करायचे. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी जी योजना गुजरात राज्यामध्ये राबवली होती तशा पद्धतीची योजना मी महाराष्ट्र राज्यामध्ये राबवली. बिलकुल कोणाची मालकी नाही. मालकी ही शेवटच्या क्षणापर्यंत एसटी महामंडळाचीच राहील. आता त्या संदर्भात अजितदादांच्या नेतृत्वाखाली एक बैठक गेल्या महिन्यामध्ये पार पडली आणि त्यामध्ये काही निर्णय झाले. अजितदादांनी आम्हाला काही सूचना केल्या आणि त्या सूचनानुसार लवकरात लवकर त्यावर कार्यवाही होईल. अहो काय तुम्हाला जेवायला बघा कौटुंबिक बाबतीत जर मला तुम्ही विचारलं तर माझं स्पष्टपणे असं म्हणणं आहे की शेवटी हे कुटुंब आहे. भले पवार परिवार असू द्या किंवा ठाकरे परिवार असू द्या, महाराष्ट्रातल्या राजकीय क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षांचा ह्या पवार आणि ठाकरे कुटुंबियांचा राबता आहे. जनतेसाठी त्यांनी भरपूर काही केलेलं आहे. स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत, आदरणीय शरदचंद्र पवार आहेत. यांनी महाराष्ट्रासाठी यांचं योगदान आहे. कुटुंब म्हणून यांनी एकत्र यायला हवं असे त्यांची कुटुंबियांची भावना असेल तर निश्चितपणे त्यांनी एकत्र यायला हवं. परंतु शेवटी 2 राजकीय पक्ष जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांना काहीतरी गोष्टी असतात, कारण कुठल्या तरी गोष्टीसाठी ते वेगळे झालेले असतात.
21 वर्षापूर्वी राज ठाकरे वेगळे झाले होते, 2 वर्षापूर्वी अजितदादा वेगळे झाले होते. त्यामुळे वेगळे होण्याचं कारण जर त्यांनी त्या ठिकाणी निष्पन्न झालं की नाही आपण वेगळे होऊन चूक झाली तर ते एकत्र येतील. त्यांना जर असं वाटलं नाही आपण त्यावेळेस चूक नाही केली तर मग एकत्र येणार नाही. त्यामुळे त्यांचा निर्णय हा त्यांनीच घ्यायचा आता तिकडे हा त्या जिल्ह्याच्या निधी वाटतो बाप करला नेमकं काय होतं आणि कालच्या कॅबिनेटच्या बैठकीत काय झालं? नाही, कालच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आमच्या काही वरिष्ठ मंत्र्यांनी हे सांगितलं की अशा प्रकारे जे वाक्यप्रयोग आहेत ते कुठल्याही मंत्र्यानं भावनेच्या भरात करणं योग्य नाही आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आमच्या मंत्र्यांनी ज्या सूचना केल्या होत्या त्या सूचना मान्य केल्या आणि त्या संबंधित मंत्र्यांना तशा त्यांनी समज दिलेली आहे. त्यामुळे तो विषय कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संपलेला आहे. ते आम्ही जेव्हा कॅबिनेटच्या बैठकीला जातो तेव्हा आम्ही हे धोरण निश्चित केलेलं असतं की कॅबिनेटमध्ये की चर्चा होते ती बाहेर गुपित ठेवायची असतं, बाहेर चर्चा त्याबद्दल करायची नसते. माननीय मुख्यमंत्र्यांना मी काल त्या संदर्भात पत्र दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं की तुम्ही ह्या बाबतीतला निर्णय घ्या आणि लवकरात लवकर निर्णय घेऊन निधी वाटप कसा तुमच्या माझ्या जिल्ह्यामध्ये करता येईल, तुमच्या आणि माझ्या जिल्ह्यात कसं करता येईल याचा निर्णय घ्यावा असे मी त्यांना सूचना केली. पूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीने लढण्याचं धोरण जे आहे ते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे अद्यापर्यंत काय महायुतीच्या चर्चेला सुरुवात झाली नाही, परंतु जेव्हा चर्चा होईल त्यावर चांगला निर्णय प्रत्येकाला अपेक्षित. आता वारीला तिकडेच चाललोय, पंढरपूरच्या लोकांना पाठवा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.